बीडच्या आष्टीतलं वनवेवाडी हे गाव गावकऱ्यांनीच विकायला काढलेलं आहे. रस्ता नाहीये, मोबाईलची रेंज नाहीये, एसटी सेवा सुद्धा नाहीये. त्यामुळे नागरिक हवालदिल आहेत. थेट मुख्यमंत्र्यांकडेच गाव विकत घेण्याची मागणी गावकरी करतात. हा पंढरपूर पालखी मार्ग आहे, त्याचीही दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचं श्राद्ध घालून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केलाय. 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानं रस्त्याची अवस्था प्रचंड खराब झाली आहे. गावकऱ्यांनी त्यात पुष्पवृष्टी करत बोंबाबोंब आंदोलन केले. एसटी गावात येत फक्त मतपेटी पुरताच गावात येते असा आरोप गावकरी करतात. जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती की आमचं गाव चांगल्यापैकी आहे, फक्त रस्त्यामुळे आमची सगळी अक्कल बंद आहे. आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा लागत नाही. कोण घरावर निघतं, कोण झाडावर निघतं तवा. तर आमचं गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोरं आहेत आमचे, त्यांची नुकसान होती. याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या ही तुम्हाला नम्र विनंती. 2 तालुक्याचा जडणवडण रस्ता आहे, त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा. नसता आम्ही यानंतर रस्ता रोको करू. माझी ग्रामविकास मंत्री यांना विनंती, जयकुमार गोरे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, की त्याच्यानंतर आमचं रेंजचा टावर म्हणजे आपलं देश गेला मंगळवार 2दा यान पाठवलं, एकदा फेल झालं, नंतर पाठवलं, जे सक्सेसफुली लँड झालं. बरोबर, त्याच्या सक्सेसफुली लँड झाल्यानंतर आम्हाला इथं आणखी 5G आलं, 7G याची तयारी चालू झाली शासनाची. जयकुमार गोरे साहेब असतील ग्रामविकास मंत्री यांच्या अंतर्गत किंवा मग आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असतील, यांनी थोडी दक्षता घेऊन किंवा एवढा 4-5 किलोमीटर रस्ता आम्हाला करून दिला. किंवा फडणवीस साहेब असतील किंवा आमचं संत वामन महाराजांच्या पुण्यतिथीला येतात गडावर, मग हा त्यांचा पालखी मार्ग आहे ना, मग पालखी मार्ग झाला पाहिजे का नाही? या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे. हरिदास, या गावामध्ये वनवेवाडी या गावामध्ये सोयी सुविधांची मात्र पार वानवा आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनीच हे गाव दत्तक घ्यावं अशी मागणी गावकरी करतायत. नक्कीच लागवीजी या ठिकाणी पाहायला मिळतंय. ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा नागरिकांना मिळायला हव्या आहेत, मात्र या पायाभूत सुविधा गेल्या काही वर्षापासून या गावाला मिळालेल्याच नाहीत असं हे गावकरी या ठिकाणी सांगतायत. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान पेट्या टाकण्यासाठीच फक्त एसटी त्या ठिकाणी जाते आणि मतदान झाल्यानंतर मतदान पेट्या घेऊन येण्यासाठी मात्र एसटी त्या ठिकाणी जाते. मात्र पुन्हा एसटी त्या गावाकडं जातच नाही. त्यामुळे त्या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी येण्यासाठी जाण्यासाठी किंवा ग्रामस्थांना आष्टी तालुक्यात आष्टी शहरामध्ये येण्यासाठी ही एसटीची सुविधा देखील नाही. त्याचबरोबर आपण आधुनिक तंत्रज्ञान म्हणतो, सर्वतः प्रसार माध्यम मोठ्या प्रमाणात झालेत, मात्र मोबाईलचं टावर जे आहे ते त्या ठिकाणी नाही. ग्रामस्थांना अक्षरशः झाडावर चढून त्याचबरोबर घरावरच्या छतावर चढून या ठिकाणी एकमेकांना बोलावं लागतं, कॉलिंग करावं लागते. आणि विशेष म्हणजे हे ग्रामस्थ या ठिकाणी सांगतायत की आम्हाला मोबाईल टावर नाहीये, आम्हाला मोबाईलला रेंज नाही. आमचं गाव चांगलं सुशिक्षित आहे, मात्र गावामध्ये पायाभूत सुविधा नाहीत, रस्ता नाही, वेळेवर या गावामध्ये फोन नसल्यामुळं एकमेकांची संपर्क देखील व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अनेक ग्रामस्थ अडचणी सापडलेत. आताच काल 2 दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चिखल या रस्त्यावर झालाय. रस्त्याची दयनीय अवस्था या ठिकाणी झाली. आणि विशेष सांगायचं झालं तर हे गाव जे आहे ती आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे. अच्छा, निश्चित. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त होताना दिसते. हरिदास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.